जय श्रीराम. गेले एक महिना म्हणजे 17 मे पासून ते 15 जून पर्यंत अधिक मास चालू आहे आणि सोमवार 15 जून 2026 या दिवशी त्याची समाप्ती होते आणि याच दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे. आणि हा फार दुर्मिळ योगायोग या वर्षीच्या अधिक मासामध्ये आलेला आहे. स्पेशली या अधिक महिन्यामध्ये बरेचसे लोक हे भगवान श्री विष्णूचं नामस्मरण करतात, भगवद्गीतेचा अध्याय वाचतात किंवा पूर्ण भगवद्गीता वाचतात, भागवत सप्ताह करतात. बरेचसे लोक पूजा करतात, बरेचसे लोक तुळशी नवीन लावतात किंवा तुळशीभोवती प्रदक्षिणा घालतात. लोक गंगेमध्ये किंवा कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, भगवान श्रीविष्णूच्या किंवा श्रीराम श्रीकृष्णाच्या नामाचा जप करतात, उपवास करतात पूर्ण महिनाभर. आणि स्पेशली या सोमवारी सोमवती अमावस्या आहे, ज्या दिवशी बरेचसे लोक तर्पण विधी करतात किंवा आपल्या पूर्वजांसाठी जो विधी असतो ज्याच्यामुळे पूर्वजांच्या यांना शांती मिळेल अशा प्रकारचे विधी करतात. तर त्याच्याकरता पितृपक्षच्या वेळेला आपण जे विधी करतो तशा प्रकारच्या गोष्टी देखील करतात. तर आपण पितृस्तुती देखील आज वाचूया, पण तत्पूर्वी आपण हे गीतेची जी 18 नावं आहेत त्याचं आपण वाचन करूया. मी म्हणतो त्याच्या मागे तुम्ही म्हणू शकता. गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तकेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भावग्नी भयनाशिनी वेदत्री प्रानंता तत्वात ज्ञान मंजिरी. जे लोक गीतेच्या 18 नावाचं उच्चारण करतात किंवा ऐकतात, श्रवण करतात, त्यांना देखील तेवढंच पुण्य मिळतं जेवढं आपण भगवानाच्या नामाचं स्मरण करतो. आता ही जी सोमवती अमावस्या आहे, या सोमवती अमावस्येचं स्पेशालिटी काय म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की सोमवती अमावस्या म्हणजे आपल्या महिन्यामध्ये जी अमावस्या येते ती जेव्हा सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. यामध्ये सूर्य आणि चंद्र हे एकाच राशीत असतात. सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकर आणि महात्मा पार्वतीचं विशेष पूजन केले जाते. या दिवशी बरेचसे लोक अगोदर सांगितल्याप्रमाणे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तुमच्या जवळपासची कुठची नदी असेल तुम्ही तिथेही स्नान करू शकता, नाहीतर घरच्या घरी देखील आपण गंगा किंवा या गंगेची नावं घेऊन किंवा आपण या गीतेची नावं घेऊन देखील स्नान करू शकतो. ह्याच दिवशी बरेचसे लोक स्नान करून दान करतात, जप करतात पूर्ण दिवसभर. बरेचसे विवाहित स्त्रिया या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा केली जाते जशी आपण या वटपौर्णिमेला करतात त्याप्रमाणे. त्याच ठिकाणी बरेचसे लोक 108 प्रदक्षिणा घालतात. आता वडाचं झाड हे स्त्रियांसाठी मोठं अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून याची जास्त पूजा करतात. पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी, त्यांच्या शांतीसाठी देखील या दिवशी भरपूर लोक पूजा करतात, म्हणून या दिवसाला जास्त महत्व आहे. याच दिवशी भगवान श्री शंकराला हे जलाभिषेक देखील करतात. सोमवार सोम म्हणजे या दिवशी चंद्राचं आणि शिवशंकर या दोघांचाही दिवस मानला जातो, म्हणून त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. ओम नमः शिवाय मंत्राचा जाप देखील केला जातो आणि हा दिवस आपल्या आत्मशुद्धीसाठी सगळ्यात चांगला दिवस मानला जातो. जे मनातले जेवढ्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या सगळ्या विचार दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे असं मानला जातो. या दिवशी आपल्या दानधर्मामुळे आपल्या मनात समाजसेवेची भावना निर्माण होते. जे गरीब गरजू लोकांनाच दान द्या, तुम्ही अन्नदान द्या, तुम्ही वस्त्रदान द्या, तुम्ही लोकांसाठी
ज्या लोकांना औषध हवी असेल त्या लोकांचे औषधांचं दान द्या. बरेचसे लोक ज्यांना शाळेसाठी मुलांच्या फिया भरता येत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या शाळेसाठी दान द्या. तुम्हाला जे योग्य वाटतं तशा प्रकारचं तुम्ही दान देऊ शकता. तुम्हाला अशा प्रकारचं दान देता येत नसेल तर बरेचसे लोक गाईला चारा घालतात. बरेचसे लोक मुंग्यांना साखर देखील देऊ शकतात. दान कोणत्याही प्रकारचं असं पण तुमच्या मनामध्ये चांगली इच्छा ठेवा म्हणजे संकल्प देऊन दान करावा. या दान धर्मामुळे आपल्याला खूप शांती देखील लाभते. या दिवशी संयम आणि सदाचार पाळण्यावरती जास्त भर दिला जातो. धार्मिक ग्रंथांचं वाचन होतं जसं मी मगाशी सांगितलं की भगवद्गीतेच्या अध्यायांचं वाचन केलं जातात. भगवद्गीतेचे जे अध्याय आहेत, 18 अध्याय 700 श्लोकांचं ते जरी नाही जमलं तर 15व्या अध्यायाचं लोकांनी वाचन करावं. भागवत सप्ताह करता नाही आला तर त्यातलेच भागवताचे जे नाम आहेत त्याचं पण स्मरण करावं. कुटुंबाच्या सुख शांतीसाठी बरेचसे लोक या दिवशी विशेष प्रार्थना करतात. म्हणून हा शिवभक्तांसाठी देखील उत्तम दिवस आणि हाच पूर्ण महिना अधिक मास असलेला नाही. विष्णूसाठी देखील विष्णूच्या भक्तांसाठी देखील मोठा दिवस आहे. म्हणजे शिवभक्त आणि विष्णू भक्त दोघांसाठी हा दिवस फारच महत्वाचा मानला जातो. जीवनातल्या अडीअडचणी कमी व्हाव्यात किंवा संपाव्यात म्हणून या दिवशी विशेष प्रार्थना केली जाते. म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आहे, असं तुम्ही यासाठी मानू शकता. मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला या दिवशी प्राप्त होते अशा रीतीने आपण धार्मिक ज्या सेवा केल्या तर आता आपण या सगळ्या गोष्टी करता करता जर तुम्हालाही पॉसिबल असेल तुम्ही देखील या गोष्टीचं वाचन करू शकता किंवा असं वाचन करता श्रवण करू शकता. स्तोत्र अर्चितानां मुमूर्तानां पितॄणां दीप्ततेजसां नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् मन्मदीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रामसुस्तथा तान् नमस्याम्यहं सर्वां पितॄनप्सु ददावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायवग्निर्नभस्तथा देवपृथिव्योस्तथा नमस्यामि कृताञ्जलि देवर्षीणां जनितुश्च सर्वलोकनमस्कृताम् अक्षयस्य सदा तातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलिः प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः देवर्षीणां जनितृश्च सर्वलोकनमस्कृताम् अक्षयस्य सदा तातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलिः प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरान् तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम् अग्निशोषमयं विश्वं यत एतदशेषतः ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिणिश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणा तेभ्योऽखिलेभ्यो योगेभ्यः पितृभ्य यतमानसः नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वदा भुजा. ओम विष्णुवे नमः. 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 धन्यवाद हे सोमावती अमावस्या
निमित्त जे शेअरिंग केलं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही देखील पूर्ण दिवसभर जर पॉसिबल असेल तर कोणत्याही एका वेळेला किंवा दोन्ही वेळेला सकस किंवा चांगलं अन्न घ्या, ज्याच्यामध्ये मांस, मटण, मच्छी तुम्ही अवॉइड केली तर उत्तमच आहे. आणि जर तुम्हाला जमलं तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ओम नमः शिवाय या नामाचा जाप करा. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांसाठी कृष्णाचं नाव घ्या, श्रीकृष्णाचं नाव घ्या, श्रीरामाचं नाव घ्या. कोणत्याही देवाचं तुम्ही नाव घेऊ शकता, इष्टदेवी किंवा कुलदेवी त्याचं. आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती व्यक्त करून आपल्या पूर्वजांसाठी चांगल्या गोष्टी व्हाव्या व त्यांना शांती मिळावी यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारची पूजा करू शकता. ज्या चार गोष्टी सांगितल्या, चार स्तंभ त्याच्यामधले पितृ पक्ष हा सगळ्यात मोठा की पितृसेवा ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते. तर त्यांच्या शांतीसाठी तुम्ही या दिवशी भरपूर दान करा. आणि दान गरजू आणि गरीब लोकांसाठी तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे, तुमच्या स्वतःच्या कॅपॅसिटी प्रमाणे दान करा. दान करताना कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु हेतू मनात ठेवू नका. सढाळ असते दान करा. अन्नदान, वस्त्रदान, तुम्ही गाईसाठी चारा देऊ शकता, मुलींसाठी साखर देऊ शकता, पतंगासाठी खाऊ देऊ शकता, म्हणजे काही देऊ शकता, तुमची इच्छा. धन्यवाद हे श्रवण केल्याबद्दल. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच श्री शंकराचरणी आणि श्री विष्णू चरणी इच्छा व्यक्त करतो. नेतेस्थान करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्रीराम श्रीराम श्रीराम. धन्यवाद.